audio jungle. वृक्ष लागवडीचे 1 कोटी रुपये माती मोल की अधिकाऱ्याच्या घशात? नागरिकांची चौकशीची मागणी, लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता. नमस्कार, मी राम बिडकर. बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊयात आता ताज्या घडामोडी. परतवाडा प्रादेशिक वन विभागाच्या मेहरबानीमुळे अचलपूर तालुक्यातील गटग्रामपंचायत वागडो येथील शहानूर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या ई क्लास जमीन 15 हेक्टर क्षेत्रातील 16,000 वृक्ष माती मोल झाले आहेत. या वृक्ष लागवडीचा खर्च जवळपास 1,80,00,000पेक्षा जास्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात या प्लांटवरून जाऊन पाहिले असता 16,000 वृक्षापैकी एकही झाड जिवंत आढळून आले नाही. हे पाप कोणाच्या आशीर्वादाने हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी संबंधित विभागाच्या वनपरिक्षेत्र कर्मचारी RFO दर्यापूर यांचे नाव पुढे येत आहे. केलेले पाप झाकण्याकरिता परतवाडा येथील अधिकारी यांनी लगबगीने तात्काळ भर उन्हात 5,000 वृक्ष लागवड आता पुन्हा सुरू केली आहे. वृक्ष लावताना कोणताही खड्डा नाही, माती नाही, तात्पुरती पाणी टँकर देऊन हे वृक्ष लागवड आता पुन्हा सुरू केली आहे. या वृक्ष लागवडीचा जवळपास कोटी रुपये खर्च झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात एकही झाड जिवंत असल्याचे दिसून येत नाही. शहानूर धरणाच्या पायथ्याशी असलेली 14 हेक्टर जमीन वृक्ष लागवडीकरिता आरक्षित करण्यात आली होती. सन 2024 मध्ये उशिरा वृक्ष लागवड केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार शहानूर वागडूह गोंड वाघुली उघडकीस येणार असल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल तात्काळ चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, अमरावती. आपका नाम क्या है? राजेलाल बाबूलाल कारले हूँ, कहाँ पर रहते हैं? गोंड वागुली रहता हूँ। आप क्या ये कौन से पद पे है? मैं संयुक्त व्यवस्थापन समिति गोंड वागुली करके अध्यक्ष हूँ। अध्यक्ष है। वन समिति में। और वन व्यवस्थापन समिति अध्यक्ष हूँ मैं। ये जो यहाँ पे शानू धरण के नीचे झाड़ लगा है, इसके बारे में क्या बोलेंगे? इसके बारे में 2024 में झाड़ अक्टूबर जुलाई में लगाए थे। जुलाई कितने झाड़ लगाए थे? उसमें लगाए थे साहब ने, आरोपी साहब बता रहे थे 16,000 झाड़ इसमें लग रहे। 16,000 झाड़ लगाए थे। 16,000 झाड़ लग रहे थे, उसमें झाड़ लगाए 16,000 झाड़। ये 16,000 झाड़ लगाए तो मजदूर कहाँ का था? उसमें अपने गोंड वागुली के मजदूर थे, गोंड वागुली के मजदूर थे लगाने के लिए। और फिर अभी झाड़ कितनी जिंदा है? अभी इसमें तो झाड़ एक भी जीवित नहीं दिख रहे, सब के सब झाड़ मर गए। उसके बाद में इसमें जो डिपार्टमेंट के हिसाब से जो उखरी होना था, जो चैलनी होना था, इनने चैलनी नहीं किए कि क्या किया, और इनने पैसे पूरे निकाल लिए। चैलनी उखरी भी किए, कुछ किए नहीं, उससे पूरे झाड़ मर गए। झाड़ उसमें कम से कम 5-10% जीवित है, बाकी सब झाड़ मरे हुए झाड़ है उसमें। तो मुझे कल आया मैं, अभी ये 2 दिन में जो झाड़ लगा रहा है वो, तो फिर रेंजर साहब ने कोई संतोष लंगोटे को और आनंद गाठे को बोला कि भाई इसमें टैंकर लगा के नवी झाड़ लाए। इनने 4-5 टैंकर, ये ट्रैक्टर, और वो जाके प्लाट में लेके झाड़ लगा रहा है। वो भी ऊपर झाड़ लगा रहा है, वो भी बचेंगे नहीं बचेंगे कोई गारंटी नहीं। इसके लिए मेरे से ऊपर से गुजारिश है कि भाई इसकी ऊपर से पूरी इंक्वायरी होने के बाद में इसमें जो भी पैसे खाए, जो नुकसान हुए हैं, पैसे गवर्नमेंट के खर्चे हुए हैं, इन पर पूरी कार्रवाई होने को ना, और इनको सज़ा मिलने को ना। इस पर कितना हेक्टर है पूरा प्लांट? ये प्लांट है 14 हेक्टर 50 पॉइंट कुछ हेक्टर है। पूरे परिसर में झाड़ लगे? पूरे परिसर में झाड़ लगे हुए। एक भी झाड़ जिंदा नहीं है अभी तो 5-10% झाड़ जीते हैं, बाकी सब मर गए पूरे टोटल। उसमें तो मैंने जो भी प्लाट के अंदर में घुमा हुआ है, मैं भी खुद में घुमा, तो उसमें झाड़ पूरे मरे हुए हैं। RFO कौन है ये? वो बोलते हैं कि भाई पहले तो मेरे को दिलासा दिया उनने कि भाई आप समिति के ताबे में दूंगा, और समिति के थ्रू तुम्हारे गांव के मजदूर लगाऊंगा, और अपने मजदूर गांव के मजदूर चलेंगे और अपन ये झाड़ जीवित करेंगे। उसके बाद में हमारे को कुछ उनने पूछा नहीं, और उनने डायरेक्ट सनापुर के उस्तापुर कुलम घाने के तरफ के मजदूर लाए, झाड़ लगा के, और दूसरे को संतोष ठेकेदार को दे के झाड़ लगा रहा है। उसमें ठेकेदारी में दी? ठेकेदारी में दी है उनने। इसका टेंडर ऑर्डर निकाले कुछ? को टेंडर हमारे को कुछ इसकी माहिती नहीं है। जो RFO है और वनपाल है हाथे साहब, ये दोनों को सब माहिती है उसकी। बहुजन इंडियाची टीम आलेली आहे शहानूरच्या धरणाच्या पायथ्याशी
वागडोच्या ग्राम वागडोच्या चे काही प्लॅन्ट आहे, वन विभागाचा प्रादेशिक वन विभागाचा प्लॅन्ट आहे आणि त्या प्लॅन्टवर सन 2023-24चे झाडं लावलेले होते. परंतु सध्या परिस्थितीमध्ये 5% झाडं जिवंत आहेत, बाकी झाडं मृत अवस्थेत पाडलेले आहेत. काल परवा काही परतवाड्याच्या वन विभागाच्या मध्ये तक्रार केल्यामुळे ते हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहिल्यानंतर कोणत्याच प्रकारचे झाडं आम्हाला आढळले नाही आहेत. पण काल जे तक्रार झाल्यामुळे तिथले काही अधिकारी असतील किंवा काही ते ठेकेदार वगैरे असतील त्याच्या माध्यमातून वृक्ष झाडं आणले आणि ते आता या उन्हाळ्यात झाडं लावत आहेत आणि त्या ठिकाणी पाणी देत आहेत. हे वृक्ष लागवड जे होत आहे आणि वृक्ष लागवडच्या मागे आताच का वृक्ष लागवड करायची आणि आताच का पाणी द्यायचं हा प्रश्न फार मोठा पडलेला आहे. यामध्ये वृक्ष लागवड 2023-24ची झालेली असतानासुद्धा आता जे वृक्ष लागवड चालू आहे हे कशासाठी आहे, म्हणजे याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याचे चिन्ह दिसत आहेत. यामागे जे काही भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर करावी अशी जनतेची मागणी आहे. आणि या जो भ्रष्टाचार होत आहे याला जिल्हा स्तरावरून चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी या गावकऱ्यांची आणि या परिसरातील लोकांची मागणी आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो मनोज मिळे.